Hello friends, welcome to this video. In this video, we are going to see unit number 1, Introduction to Data Structure. ये है डेटा स्ट्रक्चर यूजिंग सी का फर्स्ट यूनिट और ये आपको 4 मार्क्स के लिए एग्जाम को आता है. एकदम बेसिक सगळं बेसिक शिकायचं आहे आपल्याला जे आपण युनिट 2, 3, 4, 5 मध्ये जे शिकणार आहे त्याचं फक्त ओव्हरव्ह्यू युनिट नंबर 1 मध्ये करायचं आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्ट विथ इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर. ओके सो पहिला चॅप्टर तुमचा 4 मार्क्स साठी आहे. ओके, काहीच नाही, बेसिक फक्त डेफिनेशन्स तुम्हाला यायला पाहिजे. सो ह्यामध्ये तुम्ही काय काय बघणार आहे बघा. पहिला तुम्ही डेटा म्हणजे काय, मग डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणजे काय, त्याच्यानंतर तुम्हाला कुठली कुठली ऑपरेशन परफॉर्म करायची आहे डेटा स्ट्रक्चरवर. ओके, व्हरायटीज ऑफ डेटा स्ट्रक्चर्स आहेत जसं की लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, ट्री हे तुम्हाला शिकायचे आहे. त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत लाईक ग्राफ, हीप एक्सेट्रा. मग प्रत्येक डेटा स्ट्रक्चरवर ऑपरेशन कसं परफॉर्म होणार ते तुम्हाला बघायचं आहे. राईट, सो आता आपण बघू, इंट्रोडक्शन करू. ओके, सो इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी पॉइंट नंबर 1.1 सगळा कव्हर करू. थोडासा मोठा होईल व्हिडिओ पण तुम्ही बघा, एकदा बघा, परफेक्टली बघा, सगळं समजेल तुम्हाला. ओके, सो 1.1 मध्ये काय आहे, इंट्रोडक्शन म्हणजे डेटा म्हणजे काय आणि डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय. ओके, त्याची कन्सेप्ट आणि त्याचं नीड ऑफ डेटा स्ट्रक्चर, का गरज आहे डेटा स्ट्रक्चरची. परत डेफिनेशन आणि ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप हे तुम्हाला पॉइंट नंबर 1.1 मध्ये बघायचं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. So this is a course. If you want to join my course, any two subjects for 1,500. Okay, if you want, there is a link in Google. Okay, so you can fill it. Okay, in the description. Okay, so let's go and fill if you want. If you not want, you can continue on YouTube. Okay, if you get or buy the that course, then you will get all this thing. Okay, you can read out. Okay, so let's get started. Everywhere, okay, everywhere you require a data structure from now. ओके, तुम्ही पायथॉन करा, पायथॉन मध्ये डेटा स्ट्रक्चर लागेल, जावा मध्ये डेटा स्ट्रक्चर लागेल. सो डेटा स्ट्रक्चर इज अ बेस. ओके, सो तुम्ही डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आणि डेटा स्ट्रक्चर हे दोन्ही पण शिकणार आहे. ते दोन्ही पण तुम्हाला इथून पुढे सगळीकडे लागणार, सगळ्या सब्जेक्ट मध्ये लागू शकते. जावा, पायथॉन, ओके, अल्गोरिदम्स मध्ये पण लागणार. ओके, सो डेटा स्ट्रक्चर इज अ बेस फॉर एव्हरी लँग्वेज. ओके, आता तुम्ही ॲरे बघितला सी मध्ये, सो ॲरे इज वन ऑफ द डेटा स्ट्रक्चर. ओके, ते तुम्हाला माहित नव्हतं पण तो डेटा स्ट्रक्चरच आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड विथ पॉइंट नंबर 1.1, इंट्रोडक्शन. तो इंट्रोडक्शन मध्ये बघू पहिला व्हॉट इज अ डेटा. सो डेटा इज इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन माहिती. ओके, जे कम्प्युटरला लागते, कम्प्युटर स्टोअर करतो, ते काय झालं, डेटा झाला. सो डेटा इज इन्फॉर्मेशन. ओके, कम्प्युटर कम्युनिकेट विथ इच अदर युझिंग द फॉर्म ऑफ डेटा. ओके, आपण कम्प्युटरला देतो इन्फॉर्मेशन, तो झाला डेटा. डेटा कसा कसा असू शकतो तुमचं, इंटिजर, फ्लोट, डबल, ऑब्जेक्ट, काय पण बायनरी नंबर, सगळं काय झालं तुमचं डेटा. सो डेटा ओके स्टोअर करायचा असतो आपल्याला आणि ते स्टोअर करण्यासाठी कम्प्युटरमध्ये डेटा स्टोअर करायचा असतो आणि तो स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागतो डेटा स्ट्रक्चर. ओके, आणि डेटा आपल्याला असा स्टोअर करायचा असतो की सर्च करायला, सॉर्ट करायला, इन्सर्ट करायला, अपडेट करायला, डिलीट करायला एकदम सिंपल आणि कमी टाइम लागेल. ओके, जास्त कष्ट घ्यायला लागणार नाही आपल्याला. असा डेटा इन्सर्ट करायचा, स्टोअर करायचा. मग स्टोअर करायला आपल्याला एक प्रॉपर चांगला इफेक्टिव्ह डेटा स्ट्रक्चर चूज करावा लागतो आपल्या सिस्टमसाठी. ओके, आणि हेच आपण वेगवेगळी डेटा स्ट्रक्चर शिकायचंय आणि कुठला डेटा स्ट्रक्चर कुठं वापरायचं हे तुम्हाला समजायला यायला पाहिजे. ओके, सो बेसिकली डेटा स्ट्रक्चर काय, पहिला बेसिक घ्या, कम्प्युटर मध्ये डेटा असतो. डेटा म्हणजे काय, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. आणि कुठल्या कुठल्या टाईपचा डेटा असतो, इंटिजर, फ्लोट, डबल, काय असेल ते सगळं तुमचं डेटा आहे. ओके, मग कम्प्युटरला डेटा स्टोअर करावा लागतो आणि ते स्टोअर करण्यासाठी तुम्हाला डेटा स्ट्रक्चर लागतो. डेटा स्ट्रक्चर असा चूज करायचा सिस्टमसाठी तो इफेक्टिव्ह असायला पाहिजे. कशाला, सर्च कराय, सॉर्ट करा, इन्सर्ट करा, अपडेट करा, डिलीट करा तुमचा डेटा. त्यामुळे टाइम काय लागणार, कमी लागणार. ओके, सो दिस इज अ बेसिक कन्सेप्ट बिहाइंड द डेटा स्ट्रक्चर. ओके, इंग्लिश मध्ये बघू आता हे सगळं मराठीत सांगितलं ते. अ डेटा स्ट्रक्चर इज अ वे टू स्टोअर अँड ऑर्गनाइज डेटा इन अ कम्प्युटर. स्टोअर करण्यासाठी आणि ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्हाला काय लागतो, डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर एक पद्धत आहे डेटा स्टोअर करायला. ओके, सो दॅट इट कॅन बी युज्ड इफेक्टिव्हली. ओके, और इफिशियंटली. इफेक्टिव्हली, इफिशियंटली एकच, जे तुम्हाला येतं ते लिहायचं.
ओके, असं काय नाही की जे इथं आहे तेच तुम्हाला जे समजलं फक्त इंग्लिशमध्ये लिहायचं असतं. ओके, इट हेल्प टू मॅनेज लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. जास्त डेटा मॅनेज करण्यासाठी तुम्हाला लागतं डेटा स्ट्रक्चर. आणि काय काय करू शकतो आपण, सर्च करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, डिलीट करू शकतो, अपडेट करू शकतो, सॉर्ट करू शकतो युझिंग द डेटा स्ट्रक्चर. ओके, समजलं, हे झालं कन्सेप्ट बिहाइंड द डेटा स्ट्रक्चर. सो नीड ऑफ डेटा स्ट्रक्चर का लागतं आपल्याला डेटा स्ट्रक्चर? पहिला, इफिशियंट डेटा हँडलिंग. ओके, हेल्प स्टोर अँड ऍक्सेस डेटा क्विकली. आता जे सांगितलं, स्टोर करण्यासाठी आणि डेटा ऍक्सेस इझिली करण्यासाठी, त्यासाठी आपल्याला काय लागतं, नीड डेटा स्ट्रक्चर लागतो. इम्प्रूव्ह परफॉर्मन्स, मेक ऑपरेशन लाईक सर्चिंग अँड सॉर्टिंग फास्टर. जर डेटा तुम्ही स्टोअर केला प्रॉपरली तर त्यासाठी सर्चिंग आणि सॉर्टिंग करण्यासाठी तुम्हाला डेटा स्ट्रक्चर जर तुम्ही यूज केला तर तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता परफॉर्मन्स तुमच्या सिस्टमची. ओके, कारण एका जागीच जर डेटा स्टोअर असेल तर सॉर्ट पण इझिली होऊन जाईल आणि सर्च पण होऊन जाईल. ओके, बेटर मेमरी युसेज, uses memory in a structured and efficient way. जर तुम्ही प्रॉपर डेटा स्ट्रक्चर चूज केला तर तुमची जी मेमरीमध्ये जो डेटा स्टोअर होणार तो इफिशियंटली स्टोअर होणार आहे, सर्च करण्यासाठी सोपं पडणार आहे. सो मेमरी युसेज पण चांगली राहणार आहे. कोड क्लॅरिटी मेक्स प्रोग्राम इझियर टू अंडरस्टँड मेंटेन. तुमचा प्रोग्राम इझी बनवतो आणि तुम्हाला लगेच समजेल आणि मेंटेन पण होईल, त्यासाठी तुमचं नीड आहे. सो इफिशियंट और इफेक्टिव्ह डेटा हँडलिंग, improved performance, better memory usage and code clarity. ओके, हे झालं नीड ऑफ डेटा स्ट्रक्चर. ह्याच्यापेक्षा पण दुसरी असतील जे तुम्हाला वाटतं ते नीड असू शकतात, असं काही नाही की ही चारच असतील. ओके, जे तुम्हाला वाटतं ते सगळी नीडच आहेत. ओके, सगळीकडे वेगवेगळे असतात, जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही लिहा. ओके, सो आपल्या मनानं पेपरमध्ये लिहायचं असतं, असं नाही की जे इथं आहे तेच का नाही. ओके, सो मी पण दिलाय डिप्लोमा, मला माहिती कसं लिहायचं पेपर. सो ओके, now definition. So we had covered the concept and a need of data structure. Now we are moving to the definition. Definition आपण जे आता सांगितलं तेच लिहिलं definition. So what is data structure? A data structure is a specific way to organize and store data in a computer so that it can be used effectively or efficiently. Okay, it defines the relationship between the data elements and the operations that are going to be performed. जे हे तर 2 lines आहेत ना, हे 2 lines same as it is आहेत, फक्त ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये लिहिलं. हे काय, इन्सर्ट, सर्च, अपडेट, डिलीट, सॉर्ट, हे काय झालं, ऑपरेशन्स. ओके, सो तुम्ही डेटावर ऑपरेशन परफॉर्म करू शकता आणि डेटा स्ट्रक्चर काय प्रोव्हाइड करतं, रिलेशनशिप प्रोव्हाइड करतो तुमच्या डेटामध्ये आणि जे ऑपरेशन परफॉर्म करायचे तुमच्या त्या डेटा स्ट्रक्चरवर. ओके, तुम्ही असं लिहू शकता. डेटा ही सिंपल डेफिनेशन झाली. कन्सेप्ट वाली डेफिनेशन आहे ना, ही तुम्ही पण त्याचं डेफिनेशन म्हणून लिहू शकता. ओके, सो दिस इज अ प्रॉपर डेफिनेशन. नाउ नेक्स्ट इज ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप. सो तुम्हाला डेटा टाइप म्हणजे माहिती आहे, द टाइप ऑफ डेटा, पण ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप इथं थोडंसं डिफरंट आहे. ओके, पहिला आपण कन्सेप्ट समजून मग इथलं मी इंग्लिशमध्ये रीड करू शकतो. बघा, हे काय क्यू आहे. क्यू इज अ टाइप ऑफ डेटा स्ट्रक्चर. एक डेटा स्ट्रक्चरचं पद्धत आहे किंवा टाइप ऑफ म्हणा क्यू. बघा, आपल्याला युनिट नंबर आय गेस युनिट नंबर 4 मध्ये तुम्हाला शिकायचं आहे, सॉरी युनिट नंबर 5 मध्ये शिकायचं आहे क्यू युव्ही युव्ही क्यू. सो क्यू एक डेटा स्ट्रक्चर आहे, हे डेटा स्ट्रक्चर आहे. ओके, हे बघा, तुम्ही आपल्याला माहिती आहे एक मेमरी आपल्या कम्प्युटरमध्ये डिवाइड असते आणि प्रत्येक मेमरीला एक ऍड्रेस असतो, तो आपल्याला माहित नसतो. ओके, सो ते आपल्याला माहित नसतं. कन्सेप्ट सिंपल करण्यासाठी आपण काय वापरायचं, ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप वापरायचा. ओके, ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप मध्ये फक्त आपण एलिमेंट कसं इन्सर्ट करणार, कसं डिलीट करणार हे बघायचं आहे, ना की कुठं स्टोअर होणार, इन्सर्ट केल्यानंतर कुठे एलिमेंट स्टोअर होणार हे आपल्याला करायचं नाही आहे. बघा इथं, an abstract data type is a model for a data structure where only operations are defined. म्हणजे कसं ऑपरेशन परफॉर्म होणार, कसं इन्सर्ट होणार, कसं अपडेट होणार, कसं डिलीट होणार, कसं सर्च होणार हे फक्त तुम्हाला बघायचं आहे, ना की बट नॉट इट्स इम्प्लिमेंटेशन. म्हणजे कुठं जाऊन स्टोअर होणार, कुठल्या मेमरीमध्ये स्टोअर होणार ते तुम्हाला बघायचं नाही आहे. सिंपल कन्सेप्ट केला त्यांनी. ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप म्हणजे काय, आपण कसं ऑपरेशन परफॉर्म करणार हे बघायचं आहे. ऑपरेशन परफॉर्म करून कुठं एलिमेंट स्टोअर होणार हे तुम्हाला बघायचं नाहीये. ओके, सो ऍब्स्ट्रॅक्ट करायचं. ओके, बघा ही लाईन बघा, इट हाइड्स द इंटरनल डिटेल्स अँड शो ओनली द ऑपरेशन लाईक इन्सर्ट डिलीट. ओके, म्हणजे बघा, एक तुम्ही हे घ्या, ऍरे घ्या. ऍरे मध्ये तुम्ही इन्सर्ट कसं करता, ओके केलं, इन्सर्ट केल्यानंतर तुमचा कुठं एलिमेंट स्टोअर होणार ते तुम्हाला बघायचं नाही. काय बघायचं, फक्त इन्सर्ट कसं करायचं हे तुम्हाला फक्त बघायचं. हे झालं तुमचं ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप.
सो तुम्ही कसं डेफिनेशन लिहू शकता, ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाइप इज ए मॉडेल फॉर डेटा स्ट्रक्चर वेअर ओनली ऑपरेशन्स आर डिफाईन्ड बट नॉट द इम्प्लिमेंटेशन. मग तुम्ही दुसऱ्यांना इट हाइड्स द इंटरनल डिटेल्स. आतले जे काही असतील ते डिटेल हाईड करणार, फक्त आपल्याला काय शिकायचं, ऑपरेशन कसं परफॉर्म करायचं आहे. ओके. आणि हेल्प इन मॉड्युलर प्रोग्रामिंग अँड रियुजेबिलिटी. ते रियुजेबिलिटी आणि मॉड्युलर प्रोग्रामिंग सपोर्ट करते. एक एक्झाम्पल बघा, बेसिक एक्झाम्पल हे क्यूचं आहे. विदाउट विदाउट ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाइप. का बघा, इथं बघा क्यूच आहे. क्यूला दोन एंड असतात, एक फ्रंट एंड आणि एक रेअर एंड. फ्रंट एंडनं एलिमेंट डिलीट करता येतं आणि रेअर मध्ये एलिमेंट इन्सर्ट करता येतं. बघा इथं 50 केलं, नंतर आपण 66 इन्सर्ट केलं. परत बघा तिथं जरा डिलीट करायचं, 10 डिलीट केला, तुम्ही फ्रंट साइडनं तुमचा डिलीट होणार आहे. ओके. आणि ही तुमची 5000, 5004, 5008, 5012 हे काय झालं, तुमचा मेमरीचा ऍड्रेस झाला तो. ओके. सो हे बघा खूप कॉम्प्लिकेटेड दिसतं. ओके. जे काही इंटरनल डिटेल्स आहेत जसं की मेमरी ऍड्रेस हे रिमूव्ह करून टाकायचं. आणि इथं बघा आपण इथे सिम्पल डायग्राम काढले या साईडला, फक्त जे बॉक्स दाखवलेत आणि फ्रंट आणि रेअर दाखवला. इन्सर्ट कसं करणार, रेअर एंड बघा 30 केलं इन्सर्ट, मग 40 केलं इन्सर्ट, मग 50 केलं इन्सर्ट रेअर साईड. फक्त आपल्याला काय बघायचं, इन्सर्ट कसं करायचं, ना की इन्सर्ट झाल्यानंतर कुठल्या मेमरीला स्टोअर होणार ते आपल्याला बघायचं नाही. ओके. परत तुम्ही डिलीट केला, फ्रंट साईडनं रिमूव्ह करायचं. बघा 10 डिलीट केलं 20 झालं, परत 20 डिलीट केला 30 झालं. ओके. तुम्ही रेअर करणं इन्सर्ट करणार, फ्रंट करणं डिलीट करणार, हे फक्त तुम्हाला कळलं. आता ही डायग्राम बघून तुम्हाला समजतंय. ओके. पण इथं बघितलं काय कॉम्प्लिकेटेड वाटतं थोडं, कारण काय इथं मेमरीचा ऍड्रेस दिलाय, राईट. सो हेच मेमरीचा ऍड्रेस, इंडेक्सिंग सगळं रिमूव्ह केलं, इंटरनल डिटेल्स रिमूव्ह केले आणि फक्त तुम्ही काय ठेवलं, फक्त कसं इन्सर्ट करायचं, कसं डिलीट करायचं, कसं ऑपरेशन परफॉर्म करायचं डेटा स्ट्रक्चरवर हे आपल्याला बघायचं आहे. ना की इन्सर्ट केल्यानंतर कुठं होणार, ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर कुठं होणार ते आपल्याला बघायचं नाहीये. सो दिस इज अ डेटा स्ट्रक्चर. इथं बघा एक्झाम्पल बघा, स्टॅक एडीटी अलाउज ऑपरेशन लाईक पुश पॉप. तुम्ही स्टॅकवर पुश पॉप करू शकता. पुश म्हणजे इन्सर्ट करायचं एलिमेंट आणि पॉप म्हणजे रिमूव्ह करायचं एलिमेंट. एलिमेंट म्हणजे तुमचा डेटा. ओके. सो बट डझंट शो हाऊ दीज आर इम्प्लिमेंटेड इंटरनली. पण हे तुम्ही असं बघायचं नाही तुम्हाला की कसं तो स्टोअर होतो, म्हणजे इन द फॉर्म ऑफ ॲरे का लिंक लिस्ट मध्ये कसं इम्प्लिमेंट होतो इंटरनली, म्हणजे कम्प्युटरमध्ये कसं होतं ऍक्च्युअली ते तुम्हाला बघायचं नाहीये. तुम्हाला फक्त काय बघायचं आहे की तुम्ही एलिमेंट कसं इन्सर्ट करणार तुम्ही स्टॅकमध्ये, कसं रिमूव्ह करणार तुम्ही स्टॅकमधून. पण तुम्हाला ऍक्च्युअली बघायचं नाही की तुम्ही कम्प्युटरमध्ये कशा प्रकारे होतं ते. ओके. डेटा स्ट्रक्चर हे जर तुमचं ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाइप. बघा कम्प्युटरमध्ये असं स्टोअर होतं इन अ फॉर्म ऑफ मेमरी ऍड्रेस होतं. ओके. इंडेक्सिंग दिन असेल काय असेल. ओके. परत तुमचा फ्रंट एंड रेअर एंड असं असतो. तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही फक्त ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाइप वापरणार क्यूचा. ओके. सो दिस इज अ एक्झाम्पल फॉर ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाइप. ओके. फॉर अ क्यू. Understand, समझ लो. So this is the abstract data type. So in this video we are understand what is data structure, what is the data, introduction to data structure, a concept behind the data structure, and we have seen abstract data type. Okay. So this for video. In next video we are going to see the types of data structure, linear and non-linear fashion. So till then, thank you. I will meet you in next video. Bye bye.